या हळू 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 बाबा हळू 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 बाबा बाबा खाली बघा खाली बघा खाली इथे खाली बघा बाबा सावकाश सावकाश मेरा बेटा लेके आया रे पिक्चर दिखा नको ऐका पशा खूप बरं वाटतंय रे पशा इथेच कराल खुर्च्या तिथे चालू होतं इथेच कराल असं घरूनच ठरवून येतं ना काय इथे येऊन इम्प्रोवाइज करायचं ते पशा अनेक वर्षांनी बघतोय रे पिक्चर तुला सांगतो लहानपणी माझ्या बाबांनी दाखवला होता एवढूसा चेतन बाबा छोटा चेतन होता तो छोटा चेतन आणि तो तुमच्या बाबांनी तुम्हाला नाही तुम्ही मला दाखवायला घेऊन गेला होता मला लक्षात नाही काहीतरी आहे चला या सावकाश सावकाश मेरा बेटा लेके आया रे हा पहिल्यांदा घेऊन आलाय पिक्चर बघायला बाबा मान्य आहे तुम्ही एक साईड बसा आपली सीट मला माहिती आहे इथे बसा बाबा समीर चौगुले नाही ओळखत कोण थांबा मला माहिती आहे तुम्ही एक्साइट झाला जरा कंट्रोल मध्ये मला माहिती आहे खुशी होते बाबा तुम्हाला नाही रे खुशी कसली वाईट वाटतंय मला मुली तुझ्या बरोबर यायला तयार होत नाही म्हणून अवेलेबल कोण आहे तर बापाला घेऊन आला चल रे एक पण मुलगी तुझ्या बरोबर पिक्चर बघायला यायला तयार होत नाही रे अरे मी होतो ना तुझा एवढा तरुण तेवढ्याला 12 ते 3 एका मुली बरोबर जायचो 3 ते 6 दुसऱ्या मुली बरोबर जायचो 6 ते 9 परत पहिल्या मुली बरोबर जायचो बघायला का पिक्चर नको बघायला किती पकवाल बाबा असं दिवसात ना अशा 2-2, 3-3 मुली आई मला सांगायची त्या चाळीत आपण VCR लावून ते पिक्चर बघायचो ना तिथे पण तुम्हाला घ्यायचे नाहीत बंदी होती तुमच्यावर कॉन्ट्रीब्युशन द्यायचं नाही तुम्ही म्हणून स्वप्न बघायला काय हरकत आहे आपल्याला मला सांग बघू मध्यमवर्गीय माणसं कैसा आहे रे कशाला समीर चौगुले ठीक आहे ना अरे आपण मध्यमवर्गीय माणसं आपण स्वप्नच बघणार तू नाही का त्या दिवशी स्वप्न बघत होतास तेवढा भिजला होता बाबा अरे धबधब्याखाली नाही का तू मंदाकिनी बरोबर नहात होतास आंघोळ करत होतास मी उठवलो तेव्हा सगळं भिजला होता म्हणजे तुम्ही उठवत ना अख्खी बादलीभर पाणी ओतलं म्हणून भिजलं होतं ते अरे शांत बसा जरा आरामात पिक्चर सुरू झालेला नाही झाला हा क्या भाई बहन क्या का एक्सक्यूज मी आय एम सॉरी तुम्हाला काय करायचंय भाई बहन का करू ऐसा नहीं तुम भाई बहन क्या पूछा बाद में कैसा है नंतर ते नाही म्हणतात रेड हँड पकडल्यावर अरे माझी बहीण होती असं म्हणतात अनेक वेळेला झालेलं आहे पोलीस आहात तुम्ही नाही पोलीस मला नाही शांत बसा ना गर्लफ्रेंड क्या हो तुम्हाला काय करायचंय तुमचं काम करा ना पिक्चर बघा ना नहीं पटाया कैसे ऐसा पूछ रहा है ये देख इसको कोई पटता ही नहीं है ओ चिचा अरे चुप बैठो ना क्या लगा है पटर पटर आए तब से चाव चाव कर रहे देखन दो ना सॉरी सद्गृहस्थो मी आपल्याशी बोलतोय का मी आपल्या समोर संवाद साधतोय का मी ह्यांच्याशी बोलतोय कृपया मला बोलू द्यावे आणि काय म्हणालात मला चिचा चिच्चा हा मी झाडावर उलटा लटकत असतो का माझा हात चाटल्यावर लोक असं करतायत का बाबा माझ्या बसून चटणी बनते चटणी अरे आणि ती हे पाणीपुरीत वापरतात ऐका ना बाबा चिच्चा हाँ? चिच्चा आहे मी. बाबा मी नहीं चिच्चा आहे का अरे हमारे में कैसी अब्बू का भाई रहता ना उनको बोलते ना चिचा उस लिहाज से बोल रहा मैं क्या है सॉरी देखो शाने देखो उधर आय एम सो सॉरी बसा बघा हे पशा हे जवळ आलं आपल्या बसलं बघ बाजूला भाई साहब बरं आहे रे माचिस है क्या माचिस होती तो पूरी दुनिया को आग लगा देता पिक्चर सुरू झाला पिक्चर सुरू झाला पशा हा बरं झाला आपल्या बाजूला बसला ते का रे इंटरव्हलला गेलो आणि अचानक अंधार झाला ना टक्कल चमकेल लागून पण दिसेल आपल्याला इकडेच बसलाय ते इधर रेडियम लगा के बैठो ना जरा अरे हमारा सीट आया अरे भाई तेरे बुड्ढे को समझा मेरा दिमाग घूम गया ना मैं किसी का बात की नहीं सुनता फिर आई एम सॉरी वो ये जरा एंटीक है इसलिए बाकी अरे एंटिक पीस है तो म्यूजियम में रखना
और थिएटर में लेके काय को आया? क्या? हाकिम के पास ले जा, बावले चाले कर रहा वो। अरे बावले चाले किया इसलिए ये आया इधर. केव्हा असा ना हे वो अँटिकॉर म्युझियम मला अच्छा था बहुत अच्छा. M13 प्रसाद खांडेकर. हा हा प्रसाद खांडेकर. मी त्याचा बाप समीर चौगुले. प्रसाद खांडेकरांचा बाप समीर चौगुले. नाही ते पहिल्या स्किट पासून लॉजिक राहिलंच आहे ते सापडतच नाहीये. पण तरी पण प्रसाद ऐक खांडेकरांचा ना बाप पॉपकॉर्न वाला आहेस ना हा पॉपकॉर्न त्याने गप बस ना कशाला एवढ्या डिटेल मध्ये जातोयस. पैसे. हा एक ठीक आहे. काय मेकअप काढ जा पुढे एंट्री नाही परत जा प्रोडक्शनची काम. कैसा है बाकी? अच्छा सुनो इधर आओ जरा ये देखो क्या किया रे? आपको मारा? नहीं है. आपको मारा? ये ऐसा भूंजता है कि ऐसा देख रहा था टप्पी पड़ते आता है क्या ऐसा ऐसा देख रहा था? हाँ? तेरे को काय को मारा? अरे इसको मार नहीं सकता इसलिए तेरे को मारा. उम्र का लिहाज कर रहा मैं तेरे को ऐसी दूंगा ना. मेरे बच्चे का गाय को मारते हैं, पकड़ रहे मारते मेरे बच्चे को. मेरा बच्चा मारता है और मीच बच्चा आहे तुमचा काय करताय बाबा. हाथ लगा मैं बच्चे को. तेरे बुढ़े को समझा. फूक मारूंगा ना तो उड़ जाएगा. आई ने मारूंगा. बाबा हो बाबा आहेत माझे थांबा. ओ थांबा ना तुम्ही काय करताय. किती मस्ती है इसमें. हे घ्या ना. बसा ना. श्याम कंट्रोल. गप्पा बसा ना तुम्ही. नको ना नडू त्याला. त्याचा आकार बघ तुझा आकार बघ. नको नडू. मी कुठे नडतो तुम्ही नडताय. अच्छा अच्छा पिक्चर कुठला आहे रे. हा पिक्चर कुठला आहे. पठाण आहे बाबा पठाण. पठाण आहे बाबा. बाबा महाराष्ट्री नाही पठाण. गप्पा बसा ना जरा शांत बसा ना. मारलं एक तर त्याने मला तुमच्यामुळे. हिंदी पिक्चर आहे का. हा. मारामारी आहे का रे. मारामारी आहे. बघा बघा पिक्चर बघा कळेल तुम्हाला. भाई साहब अच्छा ये रास्ता कहाँ जाता है? सभी रास्ते मीरा रोड की ओर जाते हैं. निखिल चेतना अभी नहीं. निखिल हा ओरिजिनल शाहरुख खान आहे. हा वेगळा वाटतोय हा जरा. हे बशा प्राण कधी येणार. प्राण प्राण काय या फिल्म मध्ये येतील बाबा. अरे प्राण पठाण काय करतो. ते जंजीर पिक्चर होता ना. यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी टन 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 मस्त सुंदर करतो. प्राण नाही आहे. प्राण नाहीये या फिल्म. प्राण नाही आहे का. हा मग तो हा आहे का रे. दरोडेखोराचा रोल कोण करताय. सुनील दा बिरजू. मैं माँ को मत मारो बिरजू. बाबा मुळात ही फिल्म ना दरोडेखोरांच्या आयुष्यावर नाहीये. बरं नाही त्यामुळे आहे. शांत बसा. अच्छा त्याच्यावर नाही आहे का. बरं मग कुलभूषण खरबंदा वगैरे कधी येणार आहे. अरे हो तो कसा येईल. तो शाकाल आपल्या बाजूला बसला आहे. मेरे साथ मत देखो मैं तुम्हें मारूंगा. मेरे यहाँ मत देखो मैं तुम्हारा टकला फोड़ दूंगा. ए बुरी गत के बुढ़े. अरे फिल्म देखना कौन कौन है कौन कौन नहीं समझेगा ना तेकू. या सिर्फ चाव आय एम सॉरी. तो खरोखर मारतो लागतं ते. सॉरी ले लो. अच्छा कोई बात नहीं. अरे मेरा कोल्ड ड्रिंक ले लिया इसने. अरे तो तुमको पता है कैसा तो उधर रखो ना यार. अरे मेरे ऊपर काय को चिल्ला रहा तू. ऐसा भर के बुक्का डालूंगा ना फुगे की तरह फट जाएगा फोप से. मला सांगितलं होतं पिक्चरला नाही तो शांत बसा करून. नका फालतूगिरी करू. पोरगा ओरडता है हमको. चुकलो रे बाबा. असं वागशील माझ्याशी. शांत बसा. मला नको रे नको. मला ओरडू नकोस रे. मला वृद्धाश्रमात ठेवू नको. मला नाही जायचं रडताय. वृद्धाश्रमात नाही जायचं रे. रोज एकटा क्या मारेगा रे. कैसा करताय रे. मला बाबा, तो मला वृद्धाश्रमात मारतो. नाही जायचं. बाबा, नाही
नाही बाबा त्याच्या नादी नकाल तो मला मारतोय पटापट. तुम्ही ऐका ना. अरे बुढ़े, वृद्धाश्रमात नका टाकू मला. अरे तेरे में इतने कीड़े हैं ना, तेरे को आश्रम में नहीं, तेरे को गटर में डालने को होना, और ऊपर से फर्शी डाल के सीमेंट बिमेंट लगा के पैक कर देने को होना अंदर. तेरे को देख फिल्म देख. झालं घेतली लायकी काढून. शांत बसा ना मग. कशा मधुबाला कधी येणार? बाबा तुम्हाला कळतं का, तुम्ही तुमच्या काळातले सगळे हिरो हिरोईन तिथे शोधताय. आत्ताच्या काळातले वेगळे आहेत. आत्ताच्या काळातले माहिती आहेत मला. सनी लिओनी ते कधी येणार आहे मला सांग. सनी लिओनी? जॅकनिल फर्नांडिस, काय ती जॅकनोल फर्नांडिस ती कधी येणार आहे? आणि कियारा अडवाणी ती कधी येणार आहे मला सांग. बाबा सनी लिओनी वगैरे सगळं माहिती आहे तुम्हाला? मला सगळं- एक्सक्यूज मी, आजोबा तुम्ही खूप चौचाल आहात. हा तेरे भाई को बोल. तुम्हारा क्या चल रहा है मेरे को मालूम है. कबू शाम देख रहा है. बाबा शांत पडे हम शांत- तो शांत. मारेगा खींच के. बोला ना त्यांना. बाबा शांत बसा. भाऊ ते बघा तुम्हाला फाईट. हो, बाबा आहे. थांबा ना. फायटिंग आवडते ना. फायटिंग सुरू झाली Fighting बघा. हमारे, fighting हाँ. लगा. मारा ये है, इसका मजा है भाई. वारा वारा कमाल. VFX केलेत बाबा त्याने. बाबा 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 काय करतो? बच्चों की किराए रूम रहती ना, रोने की रूम, उधर लेके जाता ए, नाही पशा एक मिनिट. 3 तासांनी नको, एका महिन्याने सोडा. ए, पशा, अरे, पशा, नाही, हॅलो एव्हरीबॉडी. मी MSJ शाळेचा कला विभाग प्रमुख, कला क्रीडा विभागाचा प्रमुख सनी भूषण मुणगेकर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं हार्दिक स्वागत करतो. जोरदार टाळ्या. अरे आनंदाची बातमी, आज आपल्या शाळेला 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत. जोरदार टाळ्या. आणि त्या निमित्ताने आज इथे पॅरेंट्स स्पोर्ट डे सेलिब्रेट करणार होता आपण. आपले पालक, विद्यार्थी आणि शाळा यांचं नातं कसं घट्ट राहिलं पाहिजे यासाठी आम्ही हा खेळ आरंभलेला आहे. संगीत खुर्चीचा खेळ आहे. 6 कंटेस्टंट इकडे आलेले आहेत. एक म्हणजे प्रियादर्शनी आणि तिची फॅमिली, आणि दुसऱ्या बने आणि त्यांची फॅमिली. जोरदार टाळ्या. चला तर खेळाला सुरुवात करूया. एक साथ शुरू करेंगे. शुरू कर. तुझ्या आईने चीटिंग केली. असं रुमाल टाकून सीट पकडायला ST काही सांग ना तुझ्या आईला. मी माझं डोकं लढवलंय ना. तू टाकायचं होता रुमाल. तुला कोणी अडवलं होतं? प्रियदर्शनी तू बस, मी जातो. ए बस रे रत्ताळे, बस खाली. चालला लगेच. झाले, आऊट झाली ती. मला काळजी करू नकोस, आम्ही दोघे आहोत. हा आहोत जाऊ दे, मोरदे तू गप्प बस. खुर्ची 4 और आदमी 5. बहुत ना इंसाफी है रे. बचाओ. कायला माझा रुमाल ना तुमच्या कुक करायचं लपलाय. माझा रुमाल त्याला असं काढायचं होतं जरा. सॉरी. चीटिंग केली. नाही Cheating केली. माझ्या आई बरोबर खेळ. ऐका ऐका काय
तुमच्या मिसेसला उठवा प्लीज. ही शूटिंग आहे तुमच्या अहो, मिसेसला मला उठवा. इतक्या वर्षात नाही जमली ही गोष्ट, नाही होणार माझ्याकडून. अहो, हे काय हे चुकीचं आहे ना. हा, मी समजावतो. हे बघा मिसेस कुलकर्णी, तुम्ही उठा प्लीज. हे बघा, एकतर हे नियमात बसत नाही, त्यात तुम्ही खुर्चीत बसत नाही. कसं मारताय त्यांना, पहिले उठवा आधी. चुकीचं आहे. मी उठणार नाही. हे चुकीचं आहे. हे बघ तू अगं हा काय तू बोल नाही ना, नुसता हा काय यासारखं हा का करता? त्यांना थोडं कमी ऐकू येतं, ऑपरेशन झालं कानाचं त्याच्यामुळे. ऐक मी काय आता म्हणतो, उठ ना. दुसरा पण कान जाईल बस तिकडे. सर आता काढा ना, बात करा. वेळ तुम्ही बाद झालेले आहात. अंशुमान विचारा, तुम्ही बाद झालेले आहात. प्लीज तुम्ही जाऊ शकता. मला खुर्ची लाभणार आहे लक्षात ठेव. तू त्या खुर्ची माझं बघेन. एक खुर्ची कमी. खुर्ची 3 और आदमी 4. बहुत इंसाफी है. बचाओ. पुढची पकडा. खुर्ची कुठे? बाद झाली. मी काय करू? तुम्ही तिकडे सोफ्यावर जाऊन बसा. याला काय अर्थ आहे? हा बस तिकडे. आता आपणच राहिलो. हे आता आपलंच कुटुंब राहिलं खेळायला. ये मज्जा. आतापर्यंत मी तुम्हा दोघांना मदत केली, पण आता नाही. हा अब सब अपने अपने बलबूते पे गेलो भाई. अब कोई किसका नहीं भाई. कुठला गेम आहे हा काय आचरटपणा आहे हे? असं कोण करतं? एका ते खुर्ची आम्ही कुठे बसायचं? हा आचरटपणा आहे. अहो नाही काय, मला घरी बसायला 2 खुर्च्या लागतात. एक खुर्ची घेतली असून जाते. लागतात. हे नियमाच्या विरुद्ध आहे. तिला सांगा तुम्ही. प्लीज उठा. मी नाही उठत. असं काय करता? उठा ना. आम्ही नाही जाऊ. आम्ही नाही जाऊ. उठा ना. मी नाही उठत. माझ्या काय आहे? नवरा आहे ना मी तुझा. बघा आहे मी. बघा हे असे संवाद कधी कानावरच पडले नाहीत ग माझ्या. इतकी वर्ष झाली संसाराला. दिवसभर आपल्या वसवस 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 वसवस. हे आनंदाचे क्षण मला कधी अनुभवताच आले नाही. तो हळू बोल का. आणि हे सगळं तू त्यांना का सांगतेस? बरोबर सांगते. तरी बरं वरवरच सांगते. खोला जाऊन सांगितलं तर वाट लागेल. एवढं करण्यासारखं काही खोलात जायची गरज नाहीये. एवढं काही झालं नाहीये. हे बघ मालती, मला ना 4 चौघातला तू इकडे आधी. तू इकडे. ऐका ना आई बाबा, मी काय म्हणतो, सगळी लोक ना बघतात आपल्याला. एक काम करा, तुम्ही दोघंच खेळा, मी स्वतःहून बाहेर जातो. चला सॉरी. हा जा बने, जा लवकर. हा चला मग एक साथ बजाएंगे. बजाओ. बाबा लवकर. बाबा 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 आई आई म्हण. आई आई. बाबा 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 बाबा. काय अर्थ आहे याला? मी बसले, मी जिंकले. हे काय? हे काय आहे? याला काय अर्थ आहे? बघा ओ, तुम्ही पीटी शिक्षक आहात ना? हो मी आहे. हिला उठवा. हिला उठवा. मला जिंकायचं. पीटी शिक्षक आहे मी. मला टेक्निक माहिती आहे. जय बजरंगा हुप्पा हैया. जय बल भीमा हुप्पा हैया. जय बजरंगा हुप्पा हैया. जय बजरंगा हुप्पा हैया. जय बल भीमा हुप्पा हैया. हैया हैया इग बाई काय गांडूळ आलं का? गांडूळ. एक मिनिट, हे अडकले. अरे
बोटाच्या नखापासून पायाच्या नखापर्यंत फ्लेक्झिबल नट ना तू? हा फ्लेक्झिबल नट. काय झालं हे? फ्लेक्झिबल नट आहे हो, वेट लिफ्टर नाही आहे मी. हे बघा माझ्या खुर्चीचे 2 पाय कसे झाले आहेत. अरे इकडे या तुम्ही बसायचे. अगं लाज वाटते का ग तुला? ते सर आहेत आपल्या मुलाचे, काय अवस्था केलीस त्याची हा? आणि वर तू या खुर्चीवर बसून राहते, स्वतःच्या नवऱ्याला फेकतेस तिकडे. या एका खुर्चीसाठी करतेस? हो एका खुर्चीसाठी करते, एका खुर्चीसाठी. आतापर्यंत या कुलकर्ण्याच्या घरात मला एकदा तरी मान मिळालाय. खुर्ची म्हणजे मान असतो एका बाईचा, एका व्यक्तीचा. दिलाय तुमच्या घराने मला मान, दिलाय मला मान, दिलाय. माझी मान का सोड? माझी मान सोड. या एका पणसाठी तुझी मान धरावी लागली रे माकडा. दिलाय आतापर्यंत मला मान नाही दिला. कधीही ऐकलं नाही या माणसाने माझं. एकदाही नाही ऐकलो. तुम्हाला सांगते, आपल्या लेकराचं नाव कोण कोण काय काय ठेवतं. अमित, आमिर, विनायक, प्रशांत. आणि माझ्या लेकाचं नाव काय ठेवलं? बने. अरे कोणाच्या आडनावाचं नाव कधी मुलाचं असतं का? आणि हाय बावळट बने म्हटल्यावर देतो. मूर्ख कुठचा काही पोच नाही या माणसाला. कसा संसार करते ना माझं मला. मेलोड्रामा करू नकोस त्यांच्या समोर. बाजूला बा, काय सांगू तुम्हाला हो, कसा संसार करते ना मी माझं मला माहिती. कठीण हो या माणसाबरोबर संसार करणं, कठीण आहे. एकदा ना 2 दिवस आमच्याकडे राहायला या, याची बायको म्हणून, म्हणजे कळेल. मी ह्यांची बायको म्हणून काय हो? एक्झॅक्टली. त्यापेक्षा मी नवरा बनून येईन. हो, मी कशाला तुमची बायको बनू? मला काही चॉईस आहे की नाही? म्हणजे चॉईस असतं तर लग्न केलं असतं. म्हणजे मला सोडून या सट्टीविषयी लग्न करायला हिंमत कशी झाली? काय कमी आहे माझ्यात सांगा ना. ऐका ना आई बाबा, तुम्ही सरांना तुमच्या भांडणात घेऊ नका ना. ते उद्या ना लेखी परीक्षेत, तोंडी परीक्षेचे मार्क देऊन मला नापास करतील. ऐका बाबा, तुम्ही आई जिंकली असं डिक्लेअर करा, आपण निघून जाऊया. नको ही कटकट उगाच. का दरवेळी मी करायचं? का करायचं मी? हिच्यासाठी का माघार घ्यायची मी? काही झालं सोसायटीचा कार्यक्रम, ही जिंकणार, मी माघार घ्यायची. कुठे अजून कार्यक्रम, ही जिंकणार. हिनी कधी केलंय? मी जिंकलो आणि हिनी माघार घेतली. झालं असं कधी? आज ना मी ठरवूनच आलो होतो इथे येताना की तुझ्या शाळेच्या कार्यक्रमात मीच जिंकणार म्हणून. मुनगेकर सर, काय सांगू तुम्हाला, या बाईनी इतकी छळलंय ना मला, इतकं छळलंय. आमच्या लग्नाच्या वेळी 75 किलोचा होतो मी. 75 किलोचा. हे असे मसल्स, हे बघ नाही येत आता, पण होते तेव्हा प्रचंड मसल्स होते मला. मी असा रस्त्यावरून चालायचो ना, तेव्हा सगळ्या मुली अशा पटकन वळून बघायच्या आणि पटकन म्हणायच्या, ई कोण गेलं का बाई? वाटतं तर बोलू नकोस. हे असंच बोलून बोलून माझा छळ केला या बाईनी. अरे आता माझी काय अवस्था केली आहे हो. हे असं आहे बाई, बरं झालं तू या माणसाची लग्न नाही केलंस ग, नाही तर भोगावं लागलं असतं तुला. काही केलं तरी कमीच. पुरुष प्रधान संस्कृती आहे तुमची. तुमच्या पुढे मी झुकणार नाही आणि मी या खुर्चीवरनं उठणार नाही. हे बघ, तुला उठावं लागेल. तुला उठावच. ए बाई, उठव ना हिला पटकन. अरे काय बाई बोलताय मला? अरे मिशीवाली बाई असते का कधी? सॉरी सर, तुम्ही मला आता त्रास होतोय. तुम्ही उठवायला, तुम्ही आधी उठवायला. तिला उठव, नाहीतर मी खेळ सोडून जाईल. मी खेळ सोडून जाईल. नाही 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 नाही. हे बघा, लास्ट राऊंड आहे, चान्स घेऊया आपण प्लीज. ठीक आहे, तुम्ही एवढं प्रेमाने आणि आदराने सांगताय तर उठते बाई. चला मग खेळायला सुरुवात करूया. एक साथ बजाएंगे बचाव. पटापट चाल, पटकन चाल. हे काय? आता मी जिंकले. मी जिंकले. हे काय आहे? आता पण तुम्हाला काही नाही बोलायचंय? प्रेमाने आदराने समजवायचंय? मला नाही खेळायचंय तुमचा खेळ. खड्ड्यात गेली शाळा. तुझं नाव उद्या पासून काढून टाकतो मी शाळेतून. जिंकले. रडीचं नाव घेता कशाला? घेता येत नाही तर. मजा आली. संगीत खुर्चीमध्ये कोण जिंकलं कोण हरला मला माहित नाही, पण आज एक विशेष पारितोषिक मी जाहीर करणार आहे. ते ह्या बनेला. अरे बने, अशा कुटुंबासोबत तू राहतोस. अरे मानलं पाहिजे रे तुला. अरे त्याच्यासाठी धैर्य लागतं.
चिकाटी लागते, सहनशक्ती लागते. याला विशेष पुरस्कार देतोय मी, विशेष सहनशक्ती पुरस्कार. हे 2000 रुपयाचा रोख पारितोषिक. म्हणे आयुष्यात कधीही कसलीही गरज लागली तर माझ्याकडे यायचं. हा, स्टाफ रूम मध्ये डायरेक्ट यायचं आणि या बाईला येऊन भेटायचं. तुम्ही सर की बाई? अरे तुझ्या आईने माझी बाई केली. दे माझे 2000 रुपये. चाल तिकडे. Get out. ओम हास्य देवताय नमः. ओम हास्य देवताय नमः. तुम्हाला असं वाटत असेल की आज एलिमिनेशन आहे म्हणून मी हास्य देवतेचा जप वगैरे करते. असं नाहीये. मी गेली कित्येक वर्ष तपाला बसलोय. किती वर्ष झाली हे मलाच आठवत नाहीये. बहुतेक मला कॅलेंडर बघावं लागेल. सतीश सर, कैलेंडर मिस्टर इंडिया इंस्टेंट डाल दिया आपको देख के. हाँ, एलिमिनेशन है, आशीर्वाद रखिए. इतकी घनघोर तपश्चर्या करून सुद्धा सर तुम्हाला सांगतो हास्य देवता मला प्रसन्नच होत नाहीये यार. पण नाही, मी माझं लक्ष ढळू देणार नाहीये. ती पावणार आहे मला. पावणार म्हणजे पावणार. ओम हास्य देवताय नमः. ओम हास्य देवताय नमः. वस्ता डोळे उघड. पावली पावली. आय शिवली. शिवली तू? कोण शिवली वस्ता? मी देवली. मी देवी आहे वस्ता. मी देवी. देवी? हास्य देवता. अरे पण हा रोग तर केव्हाच नष्ट झाला होता ना. वस्ता, मी खरोखरची देवी आहे. हास्य देवता. मेकअप कॉस्ट्युम वाल्याने एवढा खर्च करून सुद्धा तू कुठल्याच अँगलने देवी नाही वाटत आहे. एकदम बरोबर ओळखलंस. मी देवी नाहीच आहे. मी देवीची रिप्लेसमेंट आहे. देवीची रिप्लेसमेंट म्हणजे? अरे म्हणजे मी अस्परा आहे. अस्परा. अगं ते अप्सरा आहे. अरे तीच ती अस्परा मी आहे. मी तुला माहितीये का, असा दरबार भरलेला. मी मध्येच नृत्य करत होते आणि मी वाट बघत होते माझं नृत्य संपल्यावर सगळे टाळ्या वाजवतील. पण दरबार शांत होता. अचानक गर्दी झाली. कुजबुज 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 सुरू झाली. मग त्यांनी ठरवलं काय, हिला खाली पाठवायचं म्हणून. त्यांनी माझं माहितीये का काय केलं? त्यांनी माझं प्रमोशन केलं आणि देवीची असिस्टंट बनवली. अरे मला हे नृत्य बघायचंच आहे. कुठलं नृत्य मला दाखव जरा. तुला खरंच बघायचंय मला. मी दाखव. दाखव. हा, हे वाजव. हा, कसं वाटलं? मस्त. अगं बिंडोक मुली, हे तुझं प्रमोशन नाहीये. तुला कामावरून कमी केलंय. डिमोशन आहे तुझं. स्वर्गात गडचिरोली असताना तिथे बदली केली असती हिची. अरे काय वाजता? देवीला काय कामधंदे आहेत काय? काय दळभद्री आयडिया काढले तिने? काय काय एवढा बिझी का असतात? काय करतात काय त्या? काय करतात? काय करतात? अलकाताईंच्या प्रत्येक पिक्चर मध्ये काम करतात त्या. प्रत्येक चॅनलवर आता सध्या अलकाताईंचे पिक्चर चालू आहेत ना. मग ते देवी या चॅनलवर त्या चॅनलवर असतात. इतक्या बिझी असतात, इतक्या बिझी असतात की त्यांना वेळ नाही मिळत. म्हणून त्यांनी मला पर्सनल असिस्टंट केलंय. सगळी सगळी अलकाताईंची कृपा आहे. एलिमिनेशन टाळण्यासाठी काय लेवलचं जुळवून आणलं या बाईने. वस्ता काय? ते महत्वाचं
तसं नाहीये रे, देवी तुझ्यावर सपन्न झालीये. तुमचं काहीतरी गणतंय का? काय काय झाली? अरे ते नाही का, मज्जा आल्यावर भारी वाटल्यावर आपण करतो चिंग. प्रसन्न म्हणायचंय का तुम्हाला? अरे तेच सपन्न झाले आणि 3 वरदान दिले तिने तुला. माग ते हवं ते माग तुला. काय काय खरंच सांगते, मला वरदान दिलं, देवी माझ्यावर प्रसन्न झाले. अरे इतक्या वर्षांची तपश्चर्या आज फळाला आली आहे. मी खूप खुश आहे, मी खूप खुश आहे. मी एक मागितलं तर देशील प्लीज? तथास्तु. हे घे. हे काय दिलंस तू मला? वस्ता तू माझ्याकडे एक मागितला, मी तुला एक दिला. एक मागितलं तू एक आकडा दिलास मला. या एकचं काय करू? इथे वात लावून केकवर ठेवून वाढदिवसाला फुंकू मी? अरे हे काय फालतूगिरी, कोण आहे यार? नकोय मला, मला मला माझा वर पाहिजे. अरे यार घालवला ना तू एक वर असा, तुला नीट मागता येत नाही. गेला एक वर फुकट गेला. दुसरा मागणार आहेस की मी जाऊ? अरे काय माझी काय चुक आहे याच्यात? कसं आहे ना, मी रिप्लेसमेंट आहे ना, थोडस समजून घ्या मला. मला काय माहित नाही, मला प्लीज वर पाहिजे, मला प्लीज वर दे यार. चल माग आता, मी नीट ऐकून देईन. हा हा मागतो. नीट आहे का? मला बंबानी व्हायचंय. नक्की? होय, मला बंबानी व्हायचंय. तथास्तु. ए बंबानी मित्रा, भावा कसा आहे तू? એ બાંબાની ભાઈ તમે કેમ છો? મજામાં ને? એ નાચો રે તોડી નાખ તબલા ને ફોડી નાખ પેટી રે. ए बंबानी मित्रा, मी ऐकलं तुझी नोकरी गेली. ऐक पण काळजी करू नको, 10,000ची नोकरी तुला सहज मिळेल. काळजी करू नको. चल बंब्या निघतो. बंब्या अगं भवाने फक्त बंब्या असे हाक मारून गेले. मला उद्योगपती बंबानी व्हायचा. पैसा कुठे आहे? अरे वस्ता खिसा चेक कर. खिशात आहेत. हे बघ तुझं आधार कार्ड. आतापासून तो गौरव बंबानी झालास. गौरव बंबानी? हे काय आहे? हे सनीभूषण पेक्षा विनोदी वाटतंय. अरे मग मालणकर काय वाईट आहे? काय वाईट आहे मालणकर मध्ये? आता घालवलंस ना तू एक वर. तुला ना नीट मागताच येत नाही यार, तू सारखं मला ओरडतो. अरे मग तू मागणार आहेस का? नीट मागणार आहेस? नीट मागतो. आता फालतूगिरी तुझी नको आहे मला. अजिबात फालतूगिरी नको. मी नीट ऐकणार आता. मला उद्योगपती गौरव मालणकर कर. नक्की? होय. फायनल आहे? यस. तथास्तु. अहो येता का घरी? कोण आहे? ईशा, मला नाही ओळखलत? मी तुमची बायको, उद्योग, आणि तुम्ही माझे पती. ईशा नाव घेते. हा मागितलात ना वर आता कर्माची फळ भोग. मागितलात ना वर आता कर्माची फळ भोग. गौरवरावांचं नाव घेते. मीच तुमची उद्योग. हे कुठल्या लेवलची फालतूगिरी आहे? अरे एवढं नसतं रे. अरे चला ना घरी. अरे उद्योग नावाची कुठल्या बाईचं ना उद्योग असतं का? माझा आहे. हे गप्पा वाचतो. मला ना आता सगळा घोळ कळलाय. गौरव नावातच घोळ आहे. गौरव न आलं की हे लेखक ना लॉजिक सोडूनच लिहितात. मला ही सगळी फालतूगिरी वाटते. मला हे ऐकायचं नाही. कोण आहे यार? ए घालवलास ना आता दुसरा पण वर. अरे तुझ्याकडून ना काय होणार नाहीये. तू तिसरा वर पण ना असाच फुकट घालवणार आहे. मी जाते. ऐका ना, मी काय करू? तू घरी जाऊन खिचडी टाक. ठीक आहे पती परमेश्वर, तुम्ही म्हणाल तसं. येते. हा इकडे सगळेच एवढं ओव्हर करतात ना. दुसऱ्याच्या स्किट मध्ये एंट्री मिळाली की भंडारात भात वाटतात तसा अभिनय करतात. अरे केवढं वाढीव.
ए रिप्लेसमेंट देवी, माझं आता नीट ऐक, मला फालतूगिरी नकोय तुझी. अगं 14 वर्ष तपश्चर्या केली, यासाठी केली आहे का ग मी? मला आता मला सगळे वर व्यवस्थित पाहिजेत. हे बघ, तू मागशीलच ते मिळेल तुला. मिळेल ना आता? हो. मला आता सोन्याची नाणी हवीत. एक मिनिट. आता फालतूगिरी करून सोन्या नावाचा पोरगा इथे आला आणि मला चिल्लर देऊन गेला ना, मी काय बघणार ना, लय मारीन, सगळी फोडून टाकेन तुला. हे बघ, तुला काय पाहिजे? मला सोन्याची नाणी हवीत. फायनल आहे? फायनल. नक्की? नक्की. तथास्तु. मुझे बुलाया बेटा. आता ही कोण आहे? मी सोन्याची नाणी हूँ. क्या बात है यार, क्या बात है यार. कसं वाटतंय पम्या? जलवा वाटतोय ना? जलवा वाटतोय? काय थुक ना आणि बोल ना. छान मस्त मस्त. सजेशन पेक्षा तुम्हाला मावा महत्वाचा वाटतो काय रे? अरे पहिल्यांदा मी लावणी कंपोज केली आहे यार, मला दे ना सजेशन्स. एक तर प्रोड्युसर आहे ना, तो मला सांगत लावणी कर लावणी कर लावणी कर. लावणी लिहून घेतली जबरदस्तीने आणि आता तोच नाहीये. मला सांगता शेवंताबाईंना मी घेऊन येतो रेकॉर्डिंग करायला. अरे कुठे त्या 3 तासासाठी बुक केलंय यार. मला टेन्शन आलं यार. होईल ना यार चांगलं? पाम्या काय कानात पण मावा भरलायस का रे? रिॲक्ट हो ना काहीतरी. काय काम करतोय? नमस्कार 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 कसं नमस्कार. काय, बरं आहे का? मस्त मस्त साहेब. बसा ना, बसा. झाली तयारी झाली ना सगळी? हा तयारी झाली. जोरदार करायचंय बरं का आपल्याला. हा करणार. शेवंताबाई कुठे आहेत? येतील हो, हे काय आत्ता येतील त्या. टेन्शन घेऊ नका. वा वा. नमस्कार 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 बरं का. नमस्कार 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 बाई नमस्कार. तुमच्याबद्दल खूप ऐकलंय मी यांच्याकडनं. नाही म्हणजे सॉरी माफ करा. म्हणजे तुमच्याकडे बघून असं वाटत नाही तुम्ही असे लावणी अदाकारा असाल, म्हणजे असं परफॉर्म करत असाल लावणी. माफ करा. काय यो माझा बायको आहे. अहो लावणी कुठे तवा? गडू नुसता बैठक मारून बसतोय घरात. याची कसली अदाकारी तवा? असलं काय नसतंच. गाणं आहे आमचं. हे बघा असंच आहे. बायको आहे माझा. बरं येऊ आमचा कार्यकर्ता आहे. नमस्कार नमस्कार. ती काहीतरी शूटिंग बिटिंग करतो म्हणला, हे गाणं बिण्याचं सगळं. येऊ असू द्या तेवढं. बाकी तयारी व्यवस्थित ना? बाकी मस्त सगळं व्यवस्थित. माझी हो ओळख राहिली. हे आपले गीतकार संगीतकार आहेत. काय नाव काय तुमचं? ओंकार राऊत. हा ओंकार राऊत आहे ते. आपले म्युझिकचे डायरेक्टर आहेत. लय गाणी वाजवले, ती फेमस केले दिले गाणी ह्यांनी बरं का. हो ह्यांनी. भाऊ तुम्ही ते हाय हुकू हाय हुकू हाय हाय तुम्हीच लिहिलंय का गाणं? नाही ते मी नाही लिहिलंय. ते नाही लिहिलंय? मग ते रामबा हो हो हो. नाही ते नाही. हे सगळी जुनी गाणी आहेत. मी आत्ताचा कंपोजर आहे. काय त्याला जुनी गाणी ऐकायची सवय आहे, त्याच्यामुळे तीच गाणी डोक्यात आहे ती. म्हणून तर घेऊन आलोय. म्हणलं बघ आजची गाणी कशी असते ती जाऊ तू तुला आज म्हणून घेऊन आलोय. बाकी काही नाही. आजची गाणी म्हणजे रेकॉर्डिंग तर होईलच, पण शेवंताबाई हव्यात ना. शेवंताबाई कुठे आहेत? येतील की शेवंताबाई. नमस्कार नमस्कार नमस्कार. या माफ करा, ते मला जरा उशीर झाला. ते माझी गाडी चुकली जरा, जास्तीच लेट झाला. असू द्या बाई असू द्या. पण नाव घेतलं ना बाई, हाजिरी झाल्या का नाही? ओळख करून देतो पहिली. हे आपले गीतकार संगीतकार आहेत. काय नाव? ओंकार राऊत. ओंकार राऊत आहे ते डायरेक्टर आहेत आपले. आणि हे कुरस गाणार आहे तोय कुरस? नाही बाई, मग यो माझा बायको आहे. नमस्कार ताई.
बाई बया पाया कुठं पडत नाही प्रोड्युसर एवढं सुंदर दिसतंय हो काय बघितले का संस्कार बघितले तसं नाही ताईंची कधी भेटच झाली नाही हो साहेब कसं रातच्याला रोज येते ती रातच्याला रोज तमाशाला जावं लागतंय ना मला का जावं लागतंय म्हणजे जावं लागतंय लोक कला आहे ना ती आणि आपण कोण आहे आपण लोक आहे का नाही हा मग लोकांनीच कला जगवली पाहिजे तुला माहितीये की नाही मी आता लावणीवर पिक्चर करतोय 1 वर्षापासून तयारी बाईंच्या चरणातच आहे मी होय नाही आमचे हे आहेत ना लय डोके वाजले अभ्यास माणूस आहे भाऊ बरं का मागच्या टायमाला नाही का हे बँकेचा अभ्यास करायचा होता म्हणून बँकॉकला गेले होते होय ग जा की घरी नाही नको गाणं नाही जा की घरी अगं नको गाणं ऐकते नाही इथलं झालंय सगळं आता जा घरी नको गा सुरजा जा तेवढं घेऊन जा वहिनी नको गाणं ऐकते नाही आईस्क्रीम खा की नको कोण खा वडायचं कोण जा नको आता गाणे ऐकते नंतर खाते मग तोंड बंद करून गप बस तुम्ही गावा मी तेच म्हणलं मी आपण गायचं होय म्हणजे आपण सुरू करूया तुम्हाला मी स्क्रॅच पाठवला होता तुम्ही ऐकलंय का मी ऐकलंय आपण करूया सुरू करूया म्हणजे करूयाच पण बाई म्हणजे एकदम परफॉर्मन्सच करायला आल्यात नट्टापट्टा करून विषय आहे का तो तसं नाही म्हणजे कसं नटल्याशिवाय का नाही लावणीला रंगत येत नाही हो ते असं गाण्याचं तुमच्या भाषेत काय फील का काय बोलते ती एक्झॅक्टली फील होत नाही म्हणून हे सगळं शृंगार करून आले मग आपण करूया का एकदा रिहर्सल करायची का मी आज अशी रिहर्सल केली का नाही त्या पद्धतीने मी तुम्हासनी जाऊन हा चालेल म्हणजे मला काही कमी जास्त असेल तर तसं करेक्ट आपण ट्रॅक लावूया ट्रॅक वरच गाऊया ओके चालेल पम्या ला चांदन रात्रीला एकलीच आले चांदन रात्रीला एकलीच आले भेटाया झाले राजी करा मिठीची दुलईचा खा करा मिठीची दुलईचा खा इश्काची खाली ताजी ताजी जी चांदण रात्रीला एकलीच आली लग बग आली रंग बहाली मिलनाची आस लागली व्याकुळ हरणी झाली इश्काची झाली क्या बात है क्या बात है इश्काची झाली ताजी ताजी इश्काची झाली ताजी पाया पडतो ताई. फारच सुंदर ताई फारच सुंदर आपण पटकन रेकॉर्डिंग माईक समोर करूया ना शूटिंग मारायची 2-4 शॉट हा ठीक आहे करूया ना आपण आज जाऊन करूया माईक चलो रेकॉर्डिंग करूया 15 मिनिटात तुला स्टुडिओ रिकामा करून घेऊ 15 मिनिटात काय काय सोनू निकमचं रेकॉर्डिंग आहे नंतर थुक ना ते पूर्ण थुक ना हे जरा मला माहित नाही ते त्यांना उघडून दे हा नाही असू द्या लागल बाई लागल तू आवाज करू नको आवाज करू नको शांतपणे कर सगळं शांतपणे होईल ना व्यवस्थित जबराट होणार बघितलं कसं आहे बसून घ्या ना तुम्ही उभे कशाला तुम्ही बसून घ्या जमल ना हो मला पहिल्यांदाच करते रेकॉर्डिंग चालते पाणी पितेच जरा बाई तयारी जायचं बरं का हा लय भारी म्हणजे बघा तुम्ही आता हो करूया सुरुवात वय हा चल 1 2 3 गो
बाई बाई कट 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 लिंक लागली होती. अहो नाही लिंक लागली होती. तुम्ही साहेब बसा 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 एक मिनिट मी आलो ना. हे धरा थांबा. काय झालं जमलं अरे मी नाही का घेऊ 500 रुपये का थांबा. काय झालं मला जमलं नाही होय. नाही 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 जमलंय सगळं व्यवस्थित आहे. फक्त माईक समोर उभं राहून गा ताई. माईक समोर हा माईक समोर उभं राहिला तरच आवाज पकडणार. हा नाही ऐका की त्यांना त्यांच्या पद्धतीने करू द्या. एवढं ठेवा पाहिजे तर अजून मला का देता तुम्ही नका देऊ मला. नाही रेकॉर्ड करायचंय गाणं. या तुम्ही बाहेर या. हा माईक समोर उभं राहून गायचं एवढं फक्त लक्षात ठेवा. चला सांग काय करताय माझ्या कामास तुम्ही. तुम्ही बाहेर त्यांना त्यांचं करतो तुम्ही बाहेर. सुरजा ही बघूला घेऊन जा रे. तुम्ही बाहेर चिडू नका सर. त्यासनी माहित नाही हो काही. चिडू नका बसा ताई. सुरजा जा की घरी जा की. जा चायनीज खा जा. मला नको चायनीज. खा की शेजवान नूडल्स खा. नको मला चायनीज. मंचुरियन असतंय मोमो. नको मला गाणं ऐकायचंय. मग तोंड बंद करून बसित खाली. थांब साहेब 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 बघ साहेब सुरू करायचं. सुरू करा. हा बाई माईक समोर. होय मी रेडी आहे. ओके माईक समोर नाच. हा रेडी. बाई जोरदार होऊ द्या बरं का. होईल इथं यावा. बाई रेडी आहे आपण. मी रेडी आहे. हा शांतता इथे. 1 2 3 गो. चांदण रातीना एकलीच आले. चांदण रातीना एकलीच आले. भेटाया झाले राजे. चालू ठेवा बाई. अरे त्यांना सांग घुंगरांचा आवाज मध्ये मध्ये घुंगरू गाणं सांग. हो माहितीये मला ओरडू नकोस. तू का तिथे घुंगरू असू द्या. ऐका घुंगरू पाहिजे ती मला. त्यानं गाणं रेकॉर्ड नाही होणार आहे. एक काम करा दा घुंगरू ठेवा. घुंगरू पाहिजे. हे बंद कर ना. आज मी सांगतोय आवाज आता ऐकू येतोय. आवाज मूर्ख कुठले. हे 2-2 दरवाजे काढून टाका रे इकडनं. चिडू नका सर. नाही तुमच्यावर चिडत नाही. तुमच्या दरवाज्यांवर चिडलेलो मी म्हणतोय की चुकलंय काही. चुकलं नाही. गाणं व्यवस्थित गाताय. फक्त तुम्ही नाचू नका ना. पण मी एक बोलू का साहेब. हा बोल. नाचल्याशिवाय का नाही गाण्याला रंगत चढत नाही. हितनं गायल्यासारखं वाटत नाही बघा. नुसतं प्लेन वाटल म्हणून आपल्याला फक्त रेकॉर्ड करायचंय गाणं. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. रेकॉर्ड करायचं आणि एक ते घुंगरू जर काढलेत तर बरं होईल. अहो पण कला आहे ती कशी बाजूला काढून ठेवू. कलेला राहू दे की. अरे तुम्ही का मला 5 मी कोण वाटतोय तुम्हाला. तुमच्याकडे 500 का देता मला कळत नाही. एकच मिनिट. ते घुंगरू काढा कारण आवाज येतोय घुंगरांचा. ऑलरेडी म्युझिक मध्ये असणारा आवाज घुंगरांचा आहे ऑलरेडी. बर हा ते डबल झाल्यावर कसं ते चुकीचं वाटेल की नाही. हा आणि माईक सोडायचं नाही. आपण इथेच राहायचंय. हा असं बिसं नाही पण तसं नाही हो मालक. माझं काय म्हणणं आहे तिथं आम्ही ठेजवर गातो का नाही. 4-5 माईक असते ती. मी कुठे बी जाते. खाली जाते वर येते. तिथं कोपऱ्यात अशी विंगत ना अशी भरकन येते. काही फरक नाही. माझा माईक आवाज लय मोठा आहे. शेवटच्या रांगेपर्यंत पोहोचतोय. आणि हिथं तर एक एवढीशी रूम आहे. एवढासा माईक हिथं जरी आले तरी आवाज घेईल की माझा. नाही पण स्टेजचं अकॉस्टिक वेगळं रूमचं अकॉस्टिक वेगवेगळं आहे. आणि हा फड नाहीये. इथे कोणी दर्दी रसिक नाही. इथे फक्त माईक आणि तुम्ही एवढं लक्षात ठेवा. नाही कसं रंगात आलं पाहिजे ना म्हणून बाकी काही नाही. येईल रंगात. तुम्ही बाहेर तुम्ही बाहेर लवकर सोनू निकम वाट बघतोय. अरे गपरे बाबा आलो. मी गाते. माझ्याकडे ही ठेवा. मी आहे तिथनं बघ. बाहेर येवा लवकर बाहेर येवा. अरे बघू तुझ्या एक मिनिट. तुला बसवा नाव आहे का तिथं. एक मिनिट. आणि हे पैसे ठेवू नका. बँजो पार्टीला बसल्यावर का वाटतंय मला. असू दे की. ठेवून द्या नंतर द्या. मालक मी रेडी आहे. हा रेडी मालक म्हणू नका. रेडी सर पम्या डायरेक्ट हे लाव. शॉर्ट क्यू लाव. हा शॉर्ट क्यू आहे. तोडा वाजणार नाही. तोडा वाजणार नाही. ओके 1 2 3 गो. चांदण रातीला एकलीच आली. चांदण रातीला
थांबा जरा पाहिजे तर अजून थांबा रे. अरे उठ तू कडनं, उठ तिकडनं. तुझ्यामुळे त्यांना फडाला गाता येत असं वाटतंय. उठ तिकडे, बाहेर जा. नको शूटिंग काय नाही, बाहेर का. कोणी नकोय मला इथे या स्टुडिओमध्ये, कोणी नकोय. ते सवयीनं झालं ते तिथं आमच्या इथं कल्पना आहे. पहिल्या रांगेत दुसऱ्या रांगेत पटकन बरोबर, म्हणूनच मी बाहेर काढतोय. तुमची काही चूक नाहीये. भारी होतंय. पहिल्यांदाच तू बाहेर जा. तुझा बाहेर मी सांभाळतो इथं तिकडं. मी इथं करतोय. तुम्ही कशाला थांबताय? तुम्ही का थांबताय? नाही मी हे करतो की त्याच जागी. अहो त्यांच्यामुळे इथे कोणतरी थांबताय म्हणूनच त्यांना वाटतंय ना ते फडामध्ये गातायत म्हणून. नका ना कोणी थांबू, चला ना बाहेर. मी गपचूप बसतो, कळणार पण नाही. असू द्या. अहो काय नाही मी आता काही करत नाही. मी आपला पिक्चर आहे की नाही, आपलं गाणं आपण रेकॉर्ड करतोय की नाही. तुम्ही पैसे टाकलेत ना, मग चांगलं होऊ दे ना गाणं. हे चांगलं होऊ द्या गाणं. माझ्याकडे बघितलं की त्यांचं चांगलंच होतंय ना. असं तुम्हाला तुम्ही करायचंय ते करा. मला काय चिडू नका तुम्ही. चिडू नाही. तुम्ही इथे शांतपणे बसायचं तर बसा प्लीज. काही आवाज करू नका. हे इथे नाहीयेत असं समजा. चला मालक तुम्ही नाही, तुम्ही नका कुठे जाऊ. तुम्ही इथे बसा ना. आपण सगळं मागूया खायला. प्लीज बसा ना, प्लीज बसा. मला एक गाणं रेकॉर्ड करू दे, मग वाटेल ते करूया आपण. ताई आपण सुरू करूया. वय पहिल्यापासून गायचंय. नाही करा मिठीपासून गायचं. पहिली ओळ आपल्याला मिळाली. पहिली ओळ मिळालेली आहे. करापासून सुरुवात करा. रेडी. चला 1 2 3 गो. करा मिठीची डुलईचा खा, करा मिठीची डुलईचा खा. इश्काची झाली ताजी ताजी जी चांदण राहिला एकलीच आली. लग बग आली रंग बहारी नाची ही रास लागली व्याकुळ हरणी झाली. लग बग रेकॉर्डिंग सुरू आहे. नाही नोटा उडवताय वय तिच्यावर. अक्कल बिकाल आहे का? माझ्यावर 5 आणि 10 डॉलर उडवतात. तिच्या नोटा उडवतात. मी नाचते नाही माझ्यावर. ऐका ताई, तुम्ही इतकं वायबर होऊ नका हो. ही आमची कला आहे आणि ते आम्हाला बिदागी देते ती. तुम्ही बायको आहे का नाही? मग तुम्हाला जमणार आहे वय अदा करायला? मला नाही जमणार वय. मी नाचेन की तुम्ही उडवा. अरे नका रे नाचू इथे. अरे नाच गाण्याचं काय फळ आहे का? अरे स्टुडिओ आहे ना, गाणं रेकॉर्ड करायला आलोय ना आपण. साहेब काय करताय तुम्ही? तुझा घरी जा. तू काय त्याला घरी जा, काय घरी जा. तुम्ही थांबा. तुम्ही पण थांबा. सगळ्यांनी थांबा. मला तुमचे जे काय पैसे असतील ना ते तुमच्याकडे परत पाठवतो मी. मला नाही करायचं तुमचं म्युझिक. कंटाळा आलाय मला तुमच्या म्युझिकचा. मूर्ख कुठले. माझ कुणाला दाख. 2 तारखा मला जाऊ दे, बोंबलू दे. चला तुम्ही. अरे 1000 स्टुडिओ आहेत आपल्याला. चला तुम्ही. येणार बघूले तू बस इथंच ठेवतो कोंडून तुला बरोबर. चला बाई चला तुम्ही. आता बघास तुम्ही. वा भाऊ, मी एक प्रयत्न करून बघू का? मी एक प्रयत्न करून बघू का? अहो काय करताय? कशाला? ऐका ना तुम्ही. अहो नका हो. चांदरातीला एकलीच आले कराया दुधाची मलाई. स्टुडिओ बंद. नमस्कार. जंगलात नेटवर्क नाही आहे हे सांगायला फोन केलेला आहे. वाईल्ड व्हिडिओग्राफर आहात ना? मग व्हिडिओ काढा आणि
वाघाच्या वेशात कावीळ झालेला ससा दिसताय. ब्युटिफुल. आ हा हा हा. अस्वलाचं कातडं पांघरलेली कोकिळा. आ हा 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 हा. बोल्ड अँड ब्युटिफुल कोकिळा. उधळलेला घोडा. हा घोडा गेली वर्षभर उधळलाय. दिसेल ती रेस जिंकतोय. ओ हो हो हो. अरेच्छा अरेच्छा. हा कुठला बरं पक्षी? आई ग, प्रेमळ दिसतोय. अरे ही तर टॅन झालेली चिमणी आहे. ओ इतकी रानडुकर. बापरे, फॅन्टॅस्टिक. क्या बात आहे यार. काय शॉट्स मिळालेत यार. जबरदस्त. ओ गॉड, कमाल. ग माझाच आवाज आहे.
व्हिडिओग्राफी व्हिडिओग्राफी कसं काढणार व्हिडिओग्राफी अगं बाई काय आता काय 7 फेरे मी वेगळा आहे काय अरे नाही रे अरे मी वेगळा आहे रे अरे मी वेगळा आहे रे हॅलो सर थोडंसं नेटवर्क आलं म्हणून म्हटलं फोन करूया सर आमच्याकडे तुमच्यासाठी खास हनीमून पॅकेज आहे 5 days 4 nights आमच्या टायगर रिसॉर्ट मध्ये गो एन्जॉय अँड बी व्हायलंट नाही मी लग्न नाही करू शेत माणूस आहे अरे नाही रे
lived happily ever after.